आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ताहराबाद येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे यासाठी ताहराबाद वासीय आग्रही, अन्यथा आंदोलनाचा इशारा। मागील काही दिवसांपूर्वी शासनामार्फत बागलाण तालुक्यातील नामपूर या गावाला अप्पर तहसील कार्यालय देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी शासनाकडून विविध कार्यालय व दस्तावेज पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी चर्चा बागलाण तालुक्यात आहे। परंतु हे कार्यालय ताहराबाद परिसरातून मागील 1 वर्षापासून असमर्थता दर्शवित आहे। मागील जानेवारी 2025 मध्ये ताहराबाद येथील काही सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी व ताहराबाद परिसरातील तब्बल 20 गावांच्या ग्रामसभेचे ठराव जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे सुपूर्द केले। त्यांनी या ठरावामध्ये स्पष्ट म्हटले आहे की भौगोलिकदृष्ट्या ताहराबाद हे गाव साक्री शिर्डी राज्यमार्गावर वसलेले गाव आहे। या गावाची लोकसंख्या सुमारे 25,000च्या आसपास आहे। तसेच येथे बागलाणच्या आदिवासी बहुल भागातील अनेक गावांचा संपर्क नित्याचा आहे। इथे शैक्षणिकदृष्ट्या व व्यापारीदृष्ट्या ताहराबाद हे गाव सक्षम आहे। विविध शासकीय कार्यालय बांधण्यासाठी ताहराबाद गावात पुरेशी जागा उपलब्ध आहे। असे असताना देखील सुद्धा शासनाने ताहराबाद परिसरातील नागरिकांच्या समस्येकडे ते सुद्धा लेखी निवेदन दिल्यावर सुद्धा शासनाने दुर्लक्ष केले। नामपूर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले। या कार्यालयासाठी ताहराबाद परिसरातून तीव्र विरोधाची भावना निर्माण होत आहे, अशी माहिती ताहराबाद येथील काही सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षातील नेते मंडळींनी दर्शविली आहे। शासनाने जर आगामी काळात गावाचा विचार केला नाही तर संविधानिक पद्धतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबून शासनाकडे तक्रार केली जाणार असल्याची ताहराबाद वासियांकडून सांगितले जात आहे। याआधी मागील 1 वर्षापूर्वी जिल्हाधिकारी नाशिक यांना जे निवेदन दिले त्याची तरी किमान दखल घ्यावी, अशी मागणी सीताराम बाबा साळवे, सुभाष नंदन, योगेश नंदन, शीतल नंदन, संदीप साळवे, सचिन कोठावदे, रवींद्र मानकर, निलेश कांकरिया, PN साळवे, धनंजय साळवे, जीवन माडी, कुणाल नंदन, दीपक कांकरिया, निखिल कासारे, तुकाराम अहिरे व इतर नागरिकांनी केली आहे। तसेच जिल्हाधिकारी यांना जे मागील वर्षी निवेदन दिले त्यात सुद्धा असंख्य नागरिकांनी आपली स्वाक्षरी केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे। इथं अपंग लोकांची सोय होईल, इथून चढण्याला जावं लागतं। चढावे ताराबादला राहिलं तर खूप अति आनंद राहील, कारण सगळे अपंग बंधू इथंच येतील। ताराबाद गाव एक चौफुलीचं गाव आहे आणि इथून जायला फक्त सडणार असतं जवळ। नामपूर अशक्य आहे, कारण इथून एक गाडी नसते, ST नसते, तर अपंग माणसं कुठून जाणार आहे? टायमावर 3 ते 4 ST आहेत, एक 8ची, एक 11ची। मग ताराबाद का योग्य नाही आहे? याचं उत्तर पाहिजे मला। मी अपंग आहे। शासनाने हा जो निर्णय घेतला आहे नामपूरला अप्पर तहसीलदार कार्यालय जाण्याचा, हा एकदम अयोग्य आहे। कारण भौगोलिकदृष्ट्या ताहराबाद हे केंद्रस्थानी गाव असून त्याच्यात सर्व आदिवासी बांधव यांना जवळ पडेल असं ताहराबाद म्हणून एक योग्य जागा होती अप्पर तहसील कार्यालयासाठी। आणि जे काही जवळपास खेडे असतील, जवळजवळ 70 ते 80 खेडे ताहराबादला लागून आहेत, तरी शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा आणि आमच्या या सर्व गावाच्या दृष्टीने मागणी। आदिवासी पट्ट्याशी जोडलेलं गाव आहे। हरणबारी, वाघंबा ते चिचलीबारीपासून तर या ठिकाणी जो कोकणी वस्तीतला सगळा नागरिक या ठिकाणी ताहराबाद या ठिकाणी येत असतो। ताहराबादला सगळ्या शैक्षणिक सुविधा आहेत। जर नामपूर तालुका झाला तर त्या ठिकाणी पश्चिम पट्ट्यातल्या लोकांना त्या ठिकाणी जाणं येणं जिकिरीचं होईल। त्याचप्रमाणे या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप आहे। ज्येष्ठ नागरिकांना त्यांना वेगवेगळ्या कामासाठी बाहेरगावी जावं लागत असतं आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी नामपूरसारख्या ठिकाणी जाणं हे थोडंसं त्रासदायक होणार आहे। त्याचबरोबर इतर भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्या सुविधा होणं हे अत्यंत गरजेचं आहे की ताहराबाद हे अशाच प्रकारे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सर्व लोकांना येणं। ताहराबाद हे 20 ते 25 हजार लोकसंख्येचं गाव आहे। आमच्या ताहराबादला दळणवळणाचा जर विचार केला तर 4ही बाजूंनी कनेक्टिव्हिटी आहे आणि जर साल्ले किंवा मुल्हेरच्या किंवा त्याहूनही पुढे खेडे आहेत काही, त्यांना जर तालुक्याला जायचं असेल तर सटाण्याला जायला लागतं। जर ताहराबाद हे याला तालुका आपण जर केला तर त्यांच्या जे त्यांना कष्ट पडतात इथून तिथे जाण्याचे किंवा त्यांना आर्थिक पण तेवढीच
त्याची हे सोसावी लागते, झळ सोसावी लागते. तर ताराबादला जर नामपूरऐवजी त्यांनी तालुका जर आम्हाला दिला तर त्या गोष्टींचा आमच्या आदिवासी बांधवांना पण फायदा होईल, महिलांना पण फायदा होईल. महिलांना पण बचत गट असावं किंवा काही बँकांचे काम असतात त्याच्यासाठी तालुक्याला जावं लागतं. तर ताराबादला जर ते शासनाला आमची हीच विनंती आहे की त्यांनी नामपूरला न देता ताराबाद तालुका ताराबादला घोषित करावा. आणि त्यासाठी आम्ही ग्रामसभेचा सर्व ग्रामस्थांच्या संमतीने ग्रामसभेचा ठराव करून हा प्रस्ताव जनतेला विश्वासात न घेता हा शासनाने निर्णय घेतलाय. आम्ही वेळोवेळी शासनाला कळवलंय की जर भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर ताराबाद असेल, जायखडा असेल, मुल्लेर असेल आणि मानूर असेल, या 4 गावांच्या भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर त्यांना सर्वांना ताराबाद बाजारपेठ 25,000 लोकसंख्येचं हे गाव आहे आणि या ठिकाणी हे जवळ पडतं. आम्हाला म्हणणं नाही त्यांना दिलं पाहिजे, परंतु आम्ही कुठं चुकतोय की ज्या ठिकाणी मानूरचा माणूस हा नागपूर पर्यंत 40, 45, 46 किलोमीटर जाऊ शकत नाही कुठल्याही कामासाठी. म्हणून आमची एक शासनाला विनंती आहे की शासनाने हा निर्णय बदलावा. कारण आम्ही याआधी सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन शासनापर्यंत ते पोच केलेले आहेत. त्यांची आमच्याकडे पोच पावती आहे, परंतु शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता कुठल्या तरी राजकीय दबावापोटी या गोष्टी झालेल्या आहेत. तर आमची शासनाला विनंती आहे की हा निर्णय त्यांनी त्वरित बदलावा व आमच्या या परिसराला न्याय द्यावा ही आमची भूमिका राहील. अन्यथा आम्ही या ठिकाणी ताराबाद शासनाने जो निर्णय घेतला आहे की अप्पर तहसील कार्यालय जे नामपूरला त्यांनी घोषित केलं आहे, तर ते तिथं न करता ते आम्हाला अपेक्षित होतं की ते कुठे ताराबादला मंजूर होईल. कारण याच्या आधी बी आम्ही याच्या म्हणजे आधी पाठपुरावा केलेला आहे. कलेक्टर साहेबांना याच्या बाबतीत सर्व काही माहिती दिलेली आहे आणि पंचायतमार्फत आम्ही वेळोवेळी आपला आदिवासी पट्ट्यातले काही ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन ते पण पोच केलेले आहेत. आणि भौगोलिकदृष्ट्या जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार ताराबाद अप्पर तहसील कार्यालय येणं हे गरजेचं आहे. कारण ताराबादपासून वरचा पट्टा जर पाहिला बऱ्यापैकी म्हणजे बरेचसे गावं हे ट्रायबलचे गावं आहेत आणि म्हणून त्यांना पण इथं हे सोयीचं होणार आहे. आणि आम्हाला एक कळत नाही की याच्यावर की काय असं राजकीयदृष्ट्या काय ते शासनावर दबाव आणून आणि ते अप्पर तहसील कार्यालय नामपूरला कुठल्या याच्याने ते तिथं मंजूर झाले ते आम्हाला काही कळालं नाही. तसेच जर ते ताराबादला जर मंजूर झालं नाही म्हणजे तिथून ताराबादला जर मंजूर झालं नाही तर याच्यापुढे आंदोलन छेडण्यात येतील आणि आमच्या आदिवासी बांधवांचं पण बऱ्यापैकी आमच्या ताराबादपासून बरेचसे गावं आदिवासी बांधवांचे आहेत, त्यांची पण मोठी हेटाळणी होणार आहे. आणि म्हणून माझं एक शासनाला एक सांगणं आहे की ते अप्पर तहसील कार्यालय ताराबाद येथे मंजूर करावं एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो. भौगोलिकदृष्ट्या ताराबाद हे बागलाण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी तालुका निर्मिती ताराबादची होणं ही क्रमप्राप्त आहे. कारण या ठिकाणाहून ताराबादपासून 35 किलोमीटर अंतरापर्यंत पश्चिम आदिवासी पट्ट्याचा विस्तार आहे. आदिवासी पट्ट्याचा विस्तार 35 किलोमीटरपर्यंत असल्यामुळं ताराबादपासून पुढं 25 किलोमीटर नामपूर येतं. 35 आणि 25 असा 60 किलोमीटरचा आदिवासी बांधवाला मोठा अंतर पल्ला गाठावा लागणार आहे. त्याऐवजी सटाण्याचं जे तहसील कार्यालय आहे तेच त्यांना सोयीचं होतं. शासनाने नामपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीचा जो प्रस्ताव जो घाट घातला आहे तो सर्व दृष्टीने अयोग्य आहे आणि ह्या ताराबाद आणि पश्चिम आदिवासी पट्ट्यावर हा एक अन्यायकारक निर्णय आहे. BV न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप गांगुर्डे, ताराबाद.